नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कढाई पनीर। त्यासाठी आपण इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, 4 ते 5 मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि आता त्यामध्ये आपण 1 मुठ्ठी काजू पण घातलेले आहेत आणि ते व्यवस्थित आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं परतवलेलं आहे हाय फ्लेमवर। त्यानंतर इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन आपण जी पेस्ट होती केलेली टोमॅटो आणि कांद्याची ती घातलेली आहे। आणि आता हे 1 वाटी दही आहे ते घातलेलं आहे। दह्यामध्ये आपण घातलेलं आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा किचन किंग पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे। इथे 1 छोटा चमचा आपण मीठ घातलेला आहे आणि व्यवस्थित आता आपण ते मिक्स करून घेऊया। सगळी प्रोसेस लो टू मीडियम फ्लेमवर केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की जी आपली ग्रेव्ही आहे पनीरसाठी ती तयार होत आहे। आता त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पहिले पाणी घालून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे एक। तर आता इथे मी ते आपण जे वाटण करून घेतलेलं होतं तेच घेतलेलं आहे पाण्यासाठी आणि ते आता आपण पाणी व्यवस्थित घालून मिक्स करून घेऊया। आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार आहे। आणि आता इथे आपण पाव किलो पनीर घेतलेले आहेत मी क्यूब्समध्ये कापून। तर आता इथे आपण पनीर घालून घेऊया। ग्रेव्हीला उकळी आल्यावरच पनीर घालायचं आहे, आधीच पनीर घालायची घाई नाही करायची आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपण ग्रेव्हीमध्ये सगळे पनीर घालून घेतलेले आहेत। पनीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पनीर घातल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचं आहे। आणि पनीर तळून जर तुम्हाला क्रिस्पी पनीर हवा असेल तर त्यासाठी तुम्ही आधी पनीरला शॅलो फ्राय करून घेऊ शकता। तर इथे मी डायरेक्ट घेतलेलं आहे पनीर, शॅलो फ्राय वगैरे नाही केलेलं आहे कारण की मऊसूत पनीर चांगला लागतो। तर आपण जेव्हा पनीर घालू ग्रेव्हीमध्ये तर त्यानंतर आपण ग्रेव्ही साधारण 5 ते 7 मिनटं शिजवणार आहोत, जास्त वेळ नाही शिजवायची आहे, नाहीतर मग पनीर आपला थोडं टेक्स्चर त्याचं चेंज होतं। मऊसूत हवा असेल तर थोडा वेळ शिजवायचं आहे। तर आता इथे आपण हे पनीर कढाई पनीर जे आहे ती आपली तयार आहे। तुम्ही बघू शकता तिची ग्रेव्ही कशी दिसते आहे। तर इथे आपण रोटीसोबत सर्व करूया। रोटीची रेसिपी मी वेगळी अपलोड केलेली आहे, ती पण नक्की बघा, नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।